तुमच्या पण मुलांची हाईट किंवा वजन वाढत नाही का? चला तर मग खास त्यांच्यासाठी आज आपण प्रोटीनयुक्त एनर्जी ड्रिंक बनवणार आहेत. हे बनवायला एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर बघा, आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी प्रोटीनयुक्त पावडर बनवली आहे. तर ही पावडर तुम्ही लहान मुलांना जर रोज सकाळी 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा आणि रात्री 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा जर दिलीत ना, तर त्यांचं अगदी महिनाभरामध्येच फरक तुम्हाला जाणवेल. 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा रात्री 1 ग्लास दुधामध्ये जर तुम्ही त्यांना प्यायला दिलं ना, तर त्याचा खूपच चांगला रिझल्ट आहे. नमस्कार, सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे एनर्जी ड्रिंक दिसायला खूपच मस्त दिसत आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलं आहे. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. तर तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी असं हे लहान मुलांसाठी एनर्जी ड्रिंक बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता बघा, प्रोटीनयुक्त ही पावडर बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर 250 ग्राम मखाणे पाहिजेत. तर मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये हे मखाणे मिळून जातील. इथे आपण वाटीच्या मापाने म्हणाल तर 1 वाटी मखाणे घेतले आहेत. मखाणे जे आहेत ना, सुरुवातीला थोडेसे चिवट असतात, तर याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि कॅल्शियम असतात. त्यामुळे मखाणे खाणे लहान मुलांसाठी तर अत्यंत उपयोगी आहे. आता बघा, इथे आपण 1 वाटी बडीशोप घेतली आहे. जे आपण रेग्युलर बडीशोप वापरतो ना, तीच बडीशोप आहे. तर इथे मी वाटीच्या मापाने 1 वाटी बडीशोप घेतली आहे. सोबतच आपण इथे 1 वाटी पांढरे तीळ घेतले आहेत. पांढरे तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. तर त्यामुळे मी वाटीच्या मापाने म्हणाल तर 1 वाटी पांढरे तीळ घेतले आहेत. आणि वजनी प्रमाण म्हणाल तर इथे आपण 200 ग्राम हे पांढरे तीळ घेतले आहेत. आता दूध पिताना थोडंसं गोड लागावं म्हणून इथे आपण खडी साखर घेतली आहे. तर साखरेचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही. इथे मी अर्धा पाव खडी साखर वापरणार आहे. याला बऱ्याच ठिकाणी धागेवाली मिश्री सुद्धा म्हणतात. आता हे जे सर्व जिन्नस आहेत ना, आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण हे जे तीळ आहेत ना, ते छान असे खमंग होईपर्यंत भाजून घेऊयात. भाजल्यामुळे त्याचा खमंगपणा येतो आणि पिताना सुद्धा अगदी छान अशी टेस्ट येते. तर एक 3 ते 4 मिनिट आपल्याला मध्यम आचेवर हे तीळ आता चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हाय फ्लेमवर हे पदार्थ आपल्याला भाजायचे नाहीत, कारण जर तुम्ही हाय फ्लेम केली ना, तर ते थोडेसे करपटसुद्धा लागू शकतात. त्यामुळे अगदी मध्यम आचेवर खमंग होईपर्यंत भाजून घेऊयात. आता बघा, तीळ आपले छान असे भाजले आहेत. एका प्लेटमध्ये काढूयात आणि हे पूर्णपणे आपल्याला थंडगार करून घ्यायचे आहेत. आता ज्या कढईमध्ये आपण तीळ भाजले ना, त्याच कढईमध्ये 1 वाटी बडीशोप सुद्धा भाजून घेऊयात. तर बडीशोपचे सुद्धा बरेच फायदे आहेत. यामुळे पोटात थंडावा राहतो. आता बघा, ही बडीशोप सुद्धा आपल्याला अगदी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर इथे बघा, बडीशोपचा सुद्धा हलकासा रंग बदललेला आहे. तर ही बडीशोप आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ही पण आपण पूर्णपणे थंडगार करून घेऊयात. आता इथे आपण मखाणे भाजून घेणार आहेत. तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मखाणे जे आहेत ना, अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मखाणे जे आहेत ना, सुरुवातीला थोडेसे चिवट असतात, म्हणजे कसे ते नरम असतात. तर तुम्ही जर मिक्सरला दळायला गेलात ना, तर त्याची बारीक अशी पावडर होणार नाही. त्यामुळे ते छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मगच मिक्सरला याची पावडर होते. तर मखाणे भाजून घ्यायचे. मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, फायबर्स असतात. मखाणे भाजून घेतले, पूर्णपणे थंड करून घेऊयात. आणि आता बघा, आपण जी बडीशोप भाजून घेतली होती ना, ती सुद्धा आता पूर्णपणे थंड झाली आहे. तर याची आता एक आपण बारीक अशी एकदम पावडर करून घेणार आहेत. तीळ सुद्धा आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. तर तिळाची सुद्धा आपल्याला एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. आणि आता बघा, मखाणे सुद्धा थंड झाले, तर ते हाताने कसे असे तुटले जात आहेत, म्हणजे छान असे हे कुरकुरीत भाजले आहेत. याची सुद्धा आपण पूर्णपणे पावडर करून घेऊयात.
आणि ही खडीसाखर सुद्धा आपल्याला एकदम बारीक अशी त्याची पावडर करायची आहे. तर लक्षात असू द्या, आपल्याला साखरेचा वापर करायचा नाही. आता हे सर्व जिन्नस जे होते ना, त्याची आपण एकदम बारीक फाईन अशी पावडर करून घेतली आहे. मखाण्यांची पावडर करून घेतली. सोबतच आता बघा, इथे आपण सर्व जे जिन्नस होते ना, अगदी वेगवेगळे मिक्सरमध्ये असे बारीक अशी त्याची पावडर करून घेतली आहे. मखाण्यांची पावडर केली, तिळाची पावडर केली, बडीशोप आणि जी धागेवाली मिश्री म्हणजे खडीसाखर होती ना, त्याची सुद्धा एकदम बारीक अशी पावडर करून घेतली. आता हे सर्व जिन्नस जे आहेत ना, ते आपण एकत्रित मिक्स करून घेणार आहेत. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 वाटी बदाम, ते दाखवण्यामध्ये स्किप झाले माझ्याकडून. तर मी 1 वाटी बदाम घेतले होते, हलकेसे ड्राय रोस्ट केले आणि नंतर त्याची एकदम बारीक अशी पावडर करून घेतली. आता ही बदामाची पावडर सुद्धा आपण या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहेत. तर बघा, आता हे सर्व जिन्नस जे आहेत ना, ते आपण एकत्रित चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. तुम्ही हवं तर एकत्रितच सगळे जिन्नस एकदम बारीक अशी पावडर करून घेऊ शकता, पण इथे जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे मी अलग अलग वाटून घेतले आहेत. आता बघा, ही पावडर आपण चांगली एकत्रित मिक्स करून घेतली. तर घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रोटीनयुक्त ही पावडर आपल्याला घरीच बनवून तयार झाली आहे. तर बघा, ही प्रोटीनयुक्त पावडर जर तुम्ही लहान मुलांना 1 ग्लास दुधामध्ये रोज सकाळी आणि रात्री 1 चमचा ही पावडर जर तुम्ही त्यांना प्यायला दिली ना, तर खात्रीने सांगते, त्यांच्या वजनवाढीमध्ये किंवा उंचीमध्ये तुम्हाला लगेचच फरक दिसून येईल. आता ही पावडर जी आहे ना, ती बनवल्याच्या नंतर तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवू शकता आणि ही पावडर ना, अगदी 15 ते 20 दिवस किंवा 1 महिनाभरासाठी सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता इथे आपण 1 ग्लास दूध घेतलं आहे. तर दूध जे आहे ना, ते थोडंसं आपण कोमट करून घेतलं. आता या दुधामध्ये 1 चमचा आपण ही प्रोटीनयुक्त पावडर मिक्स करणार आहेत. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि ही पावडर तुम्ही लहान मुलांना नक्की द्या. प्यायला सुद्धा खूपच त्यांना आवडेल, कारण बऱ्याचदा लहान मुले जे आहेत ना, प्लेन दूध पिण्यास नकार देतात. तर त्यांना अजिबात प्लेन दूध पिताना आवडत नाही आणि बरेच जे पालक आहेत ना, ते लहान मुलांच्या वजनवाढीसाठी किंवा उंचीसाठी बाहेरचे काही टॉनिक वगैरे देतात. तर ते न देण्यापेक्षा तुम्ही त्यांना घरच्या घरी असं हे प्रोटीनयुक्त पावडर बनवून ठेवा आणि रोज सकाळी रात्री त्यांना नक्की द्या. तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट दिसून येईल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये जर असे लहान मुले असतील ना, तर त्यांच्यासाठी असं प्रोटीनयुक्त पावडर बनवून ठेवा आणि रोज त्यांना सकाळी आणि रात्री प्यायला द्या. कारण बऱ्याचदा प्लेन दूध पित नाहीत, तर असं दूध तुम्ही त्यांना जर दिलं ना, अगदी आवडीने पितील. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या खरंच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात. तोपर्यंत धन्यवाद.